अरे बापरे, सिद्धिराजनी बघितलं का मला आता? काय मग लग्नाची तयारी कुठपासून आली तुझी? बघ ना, हा दाखव. प्री वेडिंग शूटचे फोटोज. हाय साम. ओह क्या बात है यार. दार्जिलिंगची टी स्टेट आहे ना, तिकडे काढले. दार्जिलिंग? हो, अभि म्हणत होता लडाखला जाऊया. मी म्हणलं चान्सच नाही. चालेल ना? अरे भारी आलेत, भारी आलेत, जाम भारी आलेत. आणि खरं सांगू का, मला तर माहितीच होतं का, शाळेपासून तर तुमचा टाका होता. काय चाललंय तरी काय यांचं? सिद्धिराज मी सोडून सगळ्यांबरोबर वेळ घालवतायत. आधी आई होती आणि आता ही आलीये. मला हवेच सिद्धिराज, मला त्यांचा वेळ हवाय माझ्या एकटीसाठी. त्यांचा वेळ माझ्या हक्काचा आहे आणि तोच जर का मला मिळाला नाही तर मी माझ्या मनातलं कसं काय सांगणार त्यांना? अजून तसाच आहेस रे सिद्धू. लग्न झालं तरी बदलला नाही. केस नको हात, तुला माहित आहे मला नाही आवडत. झालं बोलून? अगं इतक्या वर्षांनी भेटलो की वेळ कसा गेला कळलंच नाही. आम्ही शाळेत बाकावर एकत्र बसायचो ना, त्यामुळे मला सतत त्याच्याशी बोलायची सवय आहे. आणि मला ऐकायची. हो का? आणखी काय काय करायचे सिद्धिराज? अगं सगळं सांगत बसले ना तर अख्खा दिवस नाही पुरायचा. एनिवे आमचं झालंय, तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि सिद्धू, मी अजून 4-5 दिवस आहे गोव्यात, तू कळव मला. 4-5 दिवस? हो. अगं काय सांगतेस? अरे बेस्टच आहे मग. आणि भावना, तू खूप 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 लकी आहेस. तुला सिद्धू सारखा नवरा मिळाला. अगं इतक्या दिवसांनी बोलत बसलो की वेळेकडे लक्षच नाही गेलं. नाही पण माझं लक्ष होतं वेळेकडे. सॉरी हा भावना, म्हणजे खरंच माझ्या लक्षात नाही आलं. अगं हा का नाही श्रुती आहे का? ठीक आहे, एवढा काही नाही. आणि मी निघतच होते. चल सिद्धू पळू, भेटू ना आपण. ठीक आहे ठीक आहे. येस, बाय 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 बाय. कळव मला, फोन कर. येस चल, बाय बाय. असं का बघताय आता माझ्याकडे? एक तर बिचारीला हकलून आलो होतो तुम्ही. मॅडम काय प्रकार आहे सगळं? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा ना सिद्धिराज. हा काय प्रकार आहे सगळा? तुम्हाला असं वाटत नाहीये तुम्ही ते आल्यापासून माझ्याकडे दुर्लक्ष करताय? 5 मिनिटं सुद्धा माझ्यासाठी वेळ नाहीये तुमच्याकडे. इथे आल्यापासून एकतर आई बरोबर आहात आणि आता ही मैत्रीण. या सगळ्यात मी कुठे आहे सिद्धिराज? तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही मला माझा असा वेळ द्यायला हवा? हा, तुम्हाला माहितीये माझ्या आई बाबांच्या लग्नाला ना 40 पेक्षा जास्त वर्ष झाली असतील आता, पण तरी सुद्धा ते एकमेकांसाठी स्वतःचा असा वेळ काढतात. सगळ्या जबाबदाऱ्या, नातवंड, कुटुंब, मुलं या सगळ्यातून ते एकमेकांसोबत वेळ घालवतात. एकमेकांची कंपनी एन्जॉय करतात. एकमेकांशिवाय पान हलत नाही त्यांचं. आणि तुम्ही इथे आल्यापासून काय करताय? फक्त माझ्याकडे दुर्लक्ष करताय. विसरून गेलाय तुम्ही मला. साधं माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये तुम्हाला. हे तुमचं वागणं बरोबर आहे का? नाही मग मी कसा वागावा मॅडम? नाही नाही तुम्हीच सांगा ना, कसं वागू मी? कसं वागू जेणेकरून तुम्हाला माझं वागणं बरोबर वाटेल? नाही जानू, आता तुलाच याची मेन केबल शोधावी लागेल. काय करू? कुठे असेल याची मेन केबल? कुठे असेल? डस्टबिन.
इंटरकॉम सुरू झालाय. रिसेप्शन रिसेप्शन रिसेप्शन. हॅलो, हां मी रूम नंबर. हॅलो, तुम्हाला कळतंय का मी कुठल्या रूम नंबरमधून बोलतेय ते? म्हणजे हो कळलं ना. हो 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 507च. ऐका ना, मी ना आमच्या रूममध्ये लॉक झाली आहे, म्हणजे दार उघडत नाही आहे. प्लीज तुम्ही कोणाला तरी मास्टर की घेऊन पाठवता का? हो हो प्लीज लवकर पाठवा आणि प्लीज हे दार उघडायला सांगा. हो थँक्यू. गप्प कशाला बसलात तुम्ही? हा बोला ना. नाही तुम्हाला पण आपल्याला आता श्रीनिवास काका आणि लक्ष्मी काकू सारखा हवाय ना? हवाय ना? अहो पण ते कसं असणार मॅडम, कारण लग्नानंतर सुद्धा आपण दोघं मित्रमैत्रिणीच आहोत, हो ना? काही चुकीचं बोललो का मी मॅडम? हा मी सांगा ना तसं. अहो पण खरंच मित्र आहोत आपण, फक्त मित्र. मग जसे श्रीनिवास काका लक्ष्मी काकूंशी वागतात तसं कसा वागणार आहे मी तुमच्याशी? अहो मॅडम मुळात तुलना चुकीची हो. आजवर आहे ना मॅडम मी तुमच्यावर भरभरून प्रेम केलं आणि तुमचं प्रेम मिळवण्यासाठी सुद्धा भरभरून प्रयत्न केले. एक गोष्ट आहे ना मॅडम, नीट लक्षात ठेवा, टाळी आहे ना टाळी, ती कधीच एका हाताने वाजत नसते मॅडम. कारण किती काही झालं ना मॅडम तरी शेवटी मी मित्रच आहे तुमचा. मित्र मित्र मित्र, आणि हेच सत्य आपल्या नात्याचं. अहो नाही एक 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 मिनिट. आजवर काय मी कमी प्रेम केलंय तुमच्यावरती? माझं प्रेम तुमच्यापर्यंत व्यक्त व्हावं, तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी केवढे केवढे प्रयत्न केलेत ना मॅडम, याची कल्पना तुम्हालाही नाहीये. सिद्धू म्हणून, मिस्टर गाडे पाटील म्हणून मी दुसरा काय करत होतो? तुमच्यावर प्रेमच करत होतो ना मॅडम. मला मान्य हो की माझी प्रेम करण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती, चूकच झाली होती माझी. पण त्या गोष्टीचं मी तेव्हाही कधी समर्थन केलं नव्हतं आणि आजही नाही करत आहे. आणि त्यानंतर मी तुमच्या घराबाहेर ऊन वारा पाऊस सगळं सहन करत होतो. त्याचं काय? हे सगळं कशासाठी करत होतो मॅडम मी? माझं तुमच्यावर प्रेम होतं म्हणूनच करत होतो ना. तुमचं आणि तुमच्या घरच्यांची माफी मला मिळावी म्हणूनच करत होतो. हा मॅडम बोला ना. मला ऍक्च्युली तुमची एक मदत हवी होती. हा माझी मदत? हा बोला ना. एक मुलगा सारखा माझा पाठलाग करतोय. कोण आहे तो मुलगा? अशी हिंमत कशी आली त्याची तुम्हाला त्रास द्यायची? मला तुमच्याशी थोडं वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं. आनंदींबद्दल. काय झालं तिला? तब्येत वगैरे ठीक आहे त्यांची, पण ना काही बोलत नाहीये. मला ना काही कळत नाहीये काय करावं. तुम्ही येऊ शकता का?